बघा, 789 गुणिला 789 गुणिला 789 अधिक 211 गुणिला 211 गुणिला 211 छेदस्थानी 789 गुणिला 789 वजा 789 गुणिला 211 अधिक 211 गुणिला 211 विस्तार सूत्रे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा. इथं साधी आणि सोपी गोष्ट लेकरांनो, ए म्हणजे जणू काही 789 आहेत आणि बी म्हणजे 211 ही गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवा. मग आता 789 म्हणजे जर का ए आहेत तर इथं ए गुणिला स्वरूपात अशा पद्धतीनं ही मांडणी, परत अधिक चिन्ह 211 तीनदा गुणिला स्वरूपात 211 म्हणजे बी आहे, याचा अर्थ बी गुणिला बी असा होतो. छेदस्थानी 789 गुणिला 789 789 म्हणजे ए आहे, याचा अर्थ ए गुणिला ए वजा चिन्ह 789 परत ए गुणिला 211 म्हणजे बी, आता अधिक चिन्ह 211 बी आहे, याचा अर्थ बी गुणिला बी. इथपर्यंत आम्ही पोहोचलो. पुढे चला, ए गुणिला ए याचा अर्थ ए चा घन, बी गुणिला बी म्हणजे बी चा घन सर छेदस्थानी ए गुणिला ए म्हणजे काय हो तर ए वर्ग वजा ए गुणिला बी म्हणजे काय ए बी अधिक बी गुणिला बी म्हणजे काय तर बी वर्ग. एक सूत्र तुम्ही आम्ही सगळेजण इयत्ता 8वी विस्तार सूत्रे प्रकरणामध्ये शिकलो, जसं की इथं ए घन अधिक बी घन आहे. मग ए घन अधिक बी घन, तर या सूत्राचा विस्तार होतो कसा. विस्तार सूत्रे या प्रकरणात इयत्ता 8वी मध्ये आम्ही शिकलो, जसं की ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग, याप्रमाणे या सूत्राचा विस्तार होतो. हे तुम्ही आम्ही सगळेजण शिकलो. मग हा झालेला या सूत्राचा विस्तार अशा पद्धतीने पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग याप्रमाणे झालेला. नोंदवा, छेदस्थानी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग हे पद लक्षात घ्या. मग आता सारखे असलेले हे दोन पद अंशस्थानी छेदस्थानी यांची काटाकाटी. मग उरलं काय तर ए अधिक बी. आमचा ए काय आहे 789 अधिक बी काय आहे 211. ही जर बेरीज केली लेकरांनो, 89 आणि 11 800 200 1000 1000 ही बेरीज येताना दिसते. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, प्रस्तुत पदावलीचं उत्तर काय, किंवा विस्तार सूत्रे या प्रकरणावर आधारित हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर काय तर 1000 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.